हेलो गाईज, पोचलो आम्ही फायनली. नदीवर दाखवतो आम्ही तुम्हाला. नदीवर जायचंय. आमच्या पेज साठी सगळं फॉलो करून ठेवा. स्टार्ट झाली. जाणार आम्ही साताऱ्याला. संजय मी नाही आलो, मी एकदम टायमावर 10 झाली गाडी पकडलेलं, गाडी लेट झाली त्याच्यामुळे आपली पहिली ट्रेन गेली. आता ही जर ट्रेन वेळेवर पोचली नाही हाँ ठीक है चलो भाई, अपना जान पहचान वाला मतलब इधर की जानकारी रखता है. सातारा जायचं तर बघू आता काय काय जर्नीमध्ये मजा येते. फुल धम्माल. सातारा युवराजचं लग्न, हळदी फार गाजवायचं आहे, तर एन्जॉय करू, मजा करू. खास मित्राच्या लग्नासाठी आम्ही अख्खी बस बुक केली आणि त्याच्यामध्ये अख्खा सामान आहे. तुम्ही बस बघू शकता, कोणच न बघता आम्ही दोघे आणि आमची 2-3 मंडळी आहेत ती अख्खी लड्डूच्या लग्नासाठी बस बुक केलं. सामानच सामान, वातावरण आणि बाहेरचं वातावरण तुम्ही बघा. इकडं साताऱ्याला आता एंट्री मारलेली, आता परत इकडे आल्यानंतर भाषा तर चेंज होणारच भाई. प्रवास एकदम भारी होता. बाबूने आमची सोय केली. मागच्या वेळेस बाबूनेच केली वाटतं ना. याला गडाक हॉर्न बघा, गाडीचा हॉर्न बघा, गाडीचं सस्पेन्शन लय भारी. काय पण सस्पेन्शन असा हाच तो गुणवंतगड ना भाई. इकडं आम्ही आंब्याने गेलतो. मी आता बाहेर निघणं तिकडे काय आवाज ते मुख्याचा आवाज, आमच्या सरांचा आवाज बघा ऐका. गेला अरे गेला अरे होऊन गेला. कोण बोला सर? नाही बोलत तो काय बोला मच्छी. आपण मच्छी करून टाकलं. हे पण तू बोलायचं कसा? एक किधर तू? हा असं बोला ते बोल. हे पुढे आईला सुटले भारी येतो. आई शपथ सुटले भारी येतो. शूट एवढा भारी येतो ना एक नंबर. हे बघ म्हशी काका म्हशी चरायला नेलं. म्हशी काका पण पैसा आला. आता एंट्री मारले, खूप एक्सायटेड होतो. युवराज भावा आलो आम्ही. हे वातावरण एकदम गार आहे आणि जिथं आंबे दिसतात त्याच्याला खालती छोटे आहे. काका चला काका मारतो आज आपल्याला, शोधून मारतो काका. येलवाक पाटण इथं बसवाल्याने आम्हाला सोडला, नाही तर पुढे गेलो असतो भाई. आणि आल्या आपला मित्र ज्याच्यासाठी आपण इथं आलोय, कुठून इकडून घेऊ, आमचा भाऊ आणि वहिनी एंट्रीलाच. युवराज दीप्ती शुभविवाह लाड देवरे फॅमिली आपले सहर्ष स्वागत करतात. आपला भाई. चल आता त्यांना सांगितलं नाही तर आम्ही इथं आलं. आम्ही आता चालतो रस्त्याला आणि पुढे जातो. बाबा युवराजचा लगीर राहू दे बाजूला. इकडं बघा पहिले 10 टाकायला 1 2 3 4 5 6 आंबे बघा त्या मायला. भाई बोल ना. आता माझ्या भावाला काय काम धंदे नाहीत. भावाला फुगे बनवणार आहे. तुम्हाला दाखवतो एक मिनिट. साताऱ्याच्या मानगावच्या रस्त्याला भाऊ बनवतो फुगे. ओ दिस इज अ बलून ब्रो. छायला एक नंबर. इट्स नॅचरल. भाई गरीबाला सारा गाडीचा. हे माझा घे नाच ना घे ना माझी. दादांना पहिले दाखवत. थँक्यू दादा. आम्हाला एवढं चालत झालंय. स्वतःच्या पलावर आलोय. लड्डू स्वतःच्या पलावर. काहीतरी बोलत बोल ना.
त्याच्यामध्ये तो आपल्या बस मध्ये होता नाही का. हा हा गाडीच्या छतावरून तुम्हाला दाखवतो सनरूफ बघा आमचा. आणि अतिशय गार हवा आहे, खतरनाक गार हवा. लय चालायला लागला अव्वल चालायला लागला. खूप भारी वाटतंय, मस्त वाटतंय. लाडच्या इथे मी आता साताऱ्याला दुसऱ्यांदा आलो. पहिल्यांदा आम्ही 2-3 दिवस राहून गेलेलो त्याच्या आधी मागच्या वर्षी, आणि त्यानंतर आता. हे 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 आहा हा आहा. सनरूफचा मजा तुम्ही घेऊ शकता. काका तिथं म्हशीला चरवतायत. गावात एवढी शांतता वाटते ना, आणि एकदम गार. हे आलं ना वाटतं थोडंसं पुढे. दादांनी इथंच थांबवलं. थोडं बॅग घे ना, बॅग. तुला फोन करतो नंतर सावकाश. चला आम्ही थोडं आता पुढं परत चालत जातो. हेलो गाईज, तर पोचलो आम्ही फायनली. नदीवर दाखवतो आम्ही तुम्हाला. नदीवर जायचं आहे. आमच्या पेज साठी सगळं फॉलो करून ठेवा. मजा तिला या साईडून भारी येत. हे पण काय पण मला इकडलं वातावरण लय आवडलं. म्हणजे आधी पण आवडलं, आता पण आवडलं. हेच गुणवंतगड ना, याच्यावरच चढाई केली ती वरती. आपण आता परत चढणार आहेत गुणवंतगडावर. चढाई करायला आवडतं. कपडे सुकायला या कपडे सुकायलाच असतील. कमेंट मध्ये सांगा कपडे सुकायलात का कशालात. हॅलो गाईज, तर वी आर रिच हेअर अँड बाबू तिकडे आमची वाट बघतो, प्रतीक्षा करतोय. फायनली आम्ही पोचलो आहो. कशी एक्साइटमेंट कशी आहे भाई? काही नाही. आम्ही जसं नदीवर जाणार ना तेव्हा आमची एक्साइटमेंट. नदीवर जायचं ते आंघोळीला जायला लागेल. मला वाटतं बाबू इथूनच आपल्याला फोकस करणार नदीवर. काय बसायचंच नाही गाडीवर, इथं बसायचंच नाही. आम्हाला बसायचंच नाही तर भाई ब्रेक नाही. खरंच नाही का ब्रेक? खरं बरं. युवराजच्या घराचा एंट्री. यो आम्ही आता आला. मोरक्या म्हणजे बैल. झुमला झुम करतो झुम. ही शाला आहे. हा मग त्याचं चालू केल्यावर गाडी लावली भाई नाचायला भेटल ना, नाही तर रिटर्न जाई ना. चल भाई आता हेलो गाईज, तर आम्ही आता आलेलो आहे नदीकडे. कोयना नदी ना दादूस? नदीचं नाव काय? कॉल आला तुम्हाला थांबायचं लागेल. थोडा वेळ थांबायला लागेल. याला क्वेश्चन विचारू शकतो तुम्हाला तुम्ही, भाऊ तुझं लग्न झालंय का? तो पण बघून एन्जॉय करत काय बोलतोय बघा, कमेंट मध्ये सांगा. होय की नाही म्हणतो. होय का नाही. तो आमचा द संदीप साळवी. दिस इज संदीप साळवी. भाऊ तुम्ही कुठलं? मी पण मानपाडा. मानपाडा कल्याण. आपल्या तिथलं मी साताराच आहे. तुला बघितलं वाटतं नाही. आपल्या सोबत तिकडून मानपाड्यावरनं झालाय, पण आधी जायला यांना पण वाटतं केबिन मध्ये बसून आणलाय. भाई बाबूनी बरोबर सोय केली. डायरेक्ट झोपून बिपून आलं. गेलो आपण इकडे तिकडे. काल रात्री आलो. व्हायब्रेट करणारे हे भाई पण आपला सस्पेन्शन हे. चला पहिलं ना सीएनजी टाकायचं आहे, संपलाय तर सीएनजी टाकायला चाललोय आणि त्याच्यानंतर नदीवर जाणार आहे. कारण की डायरेक्ट आम्ही आलो आता बसने आणि आंघोळीलाच जाणार आहे. ओके, तर आपण आता पुढे भेटूया तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओ. आणि आता साताऱ्यात आलो स्पेशल, तर सातारकरांनी पण फॉलो करा. माझ्या भावाचा मित्र लग्न आहे, युवराज दिलाड लड्डू. आमचा दादा एकदम एक्सपर्ट ड्राइवर है. यो बच्चे कैसा ब्रो? बच्चे भाई तू तो गंजा हो गया. खरे केस कापली गेली. तुला टीव्ही देणारा हाच माणूस तो. बघ आज तो टीव्ही पाहिजे का बाबा? 40 इंच आहे. अरे मी करत होतो, तुझा लागत नाही. दादा समोर लावलेला मी. विचार, तुझा लागत नाही कॉल. नवीन नंबर घेतलाय.
आलो इथे जरा युवराजच्याच कडे. टीव्ही पाहिजे, टीव्ही पाहिजे का? नवीन आलाय माल LG चा. फुल गॅरंटी फुल गॅरंटी LG चा माल आलाय. म्हणजे आल्या पहिले नदीवर जाऊ घेतलंय. कोयना नदीच्या आता खोऱ्यामध्ये आम्ही पोहणार छानपैकी. आणि त्यामध्ये माझ्याकडून कांड झाला, डिझेल सांडला. दादानी पक्क्या शिव्या घातल्या. पोहायला आहे का रे? पोहायला पाहिजे मी. तसा नाही दादा, डोफ्या एवढा पण असतो तुमच्या इथं. आमच्या खडवलीच्या नदीला राडा. याला जरा पुढे पाठवूया. पुढे जाऊन एवढाच पाणी नाही, याला प्रेशर बदल किती आहे. आंबेकडे जाणार तू? आंबेकडे जाणार नाही नंतर घरी गेलो. तू कसं आला नाही माझा तो हे नव्हता, आंबट नव्हता. हा तो आला बघ. किती आणणार? किती आहे पैसे देऊन पकड नको. दादा काय बोलतो तू? हॅलो सातारकर. तर चला आता पोहायला कोयना नदीत. इथे बाजूला म्हशी पण चरतायत, काका म्हशी चरवत आहेत. आमची पोरं अख्खी गँग आले आता. आणि आम्ही ॲक्च्युली डायरेक्ट मुंबईवरून इथं आलो ना साताऱ्यामध्ये, डायरेक्ट इथं आंघोळीलाच आलो. इथं पब्लिक वा कपडे वगैरे उचलतो. तिथं पायऱ्या आहेत आणि खोल पाणी, नदीचं पात्र खोल आहे. मजा येईल, एन्जॉय करू बाई. दादा गार पाणी आहे, मज्जानू लाईफ. वातावरण बघा ज्या मायला कसं आहे, कडक सुपाब. भाऊ काय बोलू शकता? 2 शब्द. पेट्रोल सोडून डिझेल सोडून. पेट्रोल सोडून डिझेल सोडून. डिझेलवर तर आपलं प्रकरण आहे भाई. बोल पटकन चल. टाइम नाही, असं टाइम बसता बारीक परत. आंघोळ कर. ओ डवचा प्रमोशन केलेलं आहे. डवने आम्हाला संपर्क साधावा आणि लवकरात लवकर आमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट असा आवाज आला पाहिजे. भाऊचं नाव काय रे? राज आमचा मानपाडात ना रे. दादा पण मानपाडाचाच आहे. चला तर आता पोहूया मस्तपैकी. खोल पाण्यात जाऊ मस्त आणि एन्जॉय करू. हे आमची बारीक पोरं आहेत, ती इथं खेळतील किनाऱ्यावर. राज ना? हा त्याचा रोहन. रोहन व्हिडिओ स्टार्ट आहे चालू आहे ना? हा. अरे इकडे आपल्या साताऱ्यामध्ये ना कोयना नदीच्या खोऱ्यात आलतो. ती विहीर दिसते का? ती बारीक नाही, ही मोठी टाकी आहे ना, तिची अर्धी टाकी एवढी खोल पाणी आणि अख्खी तिथं गेलतो. हे बघा राज. ओके, ह्यो राज आमचा लहानपणाचा रोहन. त्याची हवा टाईट होते, जात नव्हता, पण नंतर हिंमत करून त्याला याने नेलं बरोबर. आणि भाईने सूर मारले ना, रेकॉर्ड नाही केली ते, कारण की आम्ही सगळे तिकडे होतो. तो आमचा दादा पक्काच रागीट स्वभावाचा. ठीक आहे, इग्नोर मारा त्याला. त्याला दाखवू नाही शकत, काही रिझन आहे. आणि अंडरपॅन्ट धुणारा आमचा संदीप. ते त्यांची सकाळपासून तुम्ही व्हिडिओ बघितले असेल. पण इकडं पोहायला आलो आज. कदाचित उद्या भेटतो का नाही माहिती नाही पोहायला इकडे यायला, पण आलो तर नक्की येऊ. पण इकडचं वातावरण एकदम छान, सुंदर आणि मस्त आहे. आणि पाण्याचा प्रवाह बघाल ना भाई, खूप प्रेशरने पाणी येतं. खूप म्हणजे. आणि तिथे आम्ही त्या विहिरीजवळ गेलतो, अतिशय खोल पाणी. तेव्हा आई तिकडं आता त्या गुरांना शिव्या घालतात. आणि त्यांचाच आम्ही ब्रश घेऊन दादाची आम्ही हे धुलं, कारण की याचा माझा कांड झालता, माझ्याकडून डिझेल सांडलेला. तर दादाला आपण भरपाई देऊ 100 रुपयांची. दादा मला 100 रुपये क्रेडिट व्हा. मित्रांनो, तुम्ही ट्रिपला गेलात तर तुम्ही असल्या तिथे लोकांना मुळात घेऊन जाऊ नका. आणि हे दादा लोकांना घेऊन जायचं. हे दादा लोकांना घेऊन जायचं. असल्या लोकांचं धिक्कार आहे. दादाने आपली काढली तेवढी इज्जत कमीच. जेवढी काढेल तेवढं आपल्याला अतिशय छान वाटतं. कारण की माझी बॉडी खाली, कारण की आपला माणूस. चला आता बाय, आपण जाऊया. आपल्याला विरारला आता कुठंतरी मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे.